सांगा आता तुम्हाला जे होमवर्क दिलेला होता, जे घरी तुम्हाला ऍक्टिव्हिटी किंवा उदाहरणं लिहून द्यायची होती मला 2-2. कोणी कोणी लिहिले आहेत सांगा बरं. मी. अजून सविता खिल्लारी, परत अजून संजय परदेसी, मॅम मी. गौरी, जय गुरु गणपत. तर मला तुम्ही आता तुमच्या चॅट बॉक्स मध्ये एक्झाम्पल लिहा किंवा जय गौरी. हा, तर तुमचे जे एक्झाम्पल आहेत ते मला सांगा. 1-2 तुमचे एक विथ एक्झाम्पल अँड एक्सप्लेनेशन, म्हणजे त्याची कारणं जी आहेत ती सांगा. ठीक आहे. सांगा कोण सांगताय. आपल्या काय मॅम. जे मी मागे सांगितलं की हो हो, तर त्याचे मला उदाहरण, कारण तो एक होमवर्क म्हणून दिलेला होता की 2-2 उदाहरण आपल्याला लिहायची आहेत कारणासहित विथ एक्सप्लेनेशन. यस मॅम. Physical change. A physical change happens because of a change in temperature. Example: clothes, ice melting, and reversible. Very And good. a chemical change happens because change taste, smell, in food, curd. Irreversible. Good. Very good. Very good, Kavya. Again, you wanna join? Yes. Thermic सांगू उदाहरण. कशाचं? एंडोथर्मिक. हा, सांग ना. हो. Pot, tree, black cloth. Okay. These are endothermic. And what about एक्झोथर्मिक सांगू. हो हो. चुना, detergent, tree, burning wood. व्हेरी गुड. काव्याने सांगितलं एक्झोथर्मिक मध्ये चुना, डिटर्जंट, बर्निंग वूड. येस, व्हेरी गुड. Sun is also exothermic. Chuna Yes. is exothermic. Chuna What? is exothermic. Chuna. Yes. Line. Is exothermic. Chuna is exothermic. Yes. Again, अजून कोण सांगणार मला. सोप काय आहे बेटा. सोप साबण काय आहे कशाचं उदाहरण आहे सोप. मऊ, गुडगुडीत, सॉफ्ट कशाचं उदाहरण असतं. सोपचं. बरोबर, पण सोप साबण हाताला जे मऊ वाटतं किंवा जे चवीला कडू असतं ते कशाचं उदाहरण आहे. मॅम बेसिक. मॅम सोप. हा, अच्छा, तर आपण सगळे एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकचे उदाहरण देतात. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक. येस, पण आपण अजूनपर्यंत कोणीही ऍसिडिक किंवा बेसिक हा शब्द वापरलेला नाहीये. फिजिकल चेंज, केमिकल चेंज सगळे शब्द वापरा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस व्हायला हवी, लक्षात यायला पाहिजे काय आहे. ओके मॅम. हा, अजून कोण सांगणार. तर जे साबण आहे ते ऍसिडिक आहे की बेसिक आहे. ऍसिडिक. मॅम मी सांगू. ऍसिडिक. बेसिक आहे. बेसिक. सो बेसिक आहे. सो ऍसिडिक असणार. जे काही वस्तू सॉफ्ट, गुडगुडीत असतात हा ते बेसिक असणार ना. बेसिक. हा, बेसिक. आणि ऍसिडिक म्हणजे ज्यांची चव बघा आंबट असते, निंबू म्हणावं किंवा चिंच म्हणावं, कैरी. कैरी.
लोणचे. बरं, मग कैरी समजा पिकायला आली तर काय बदल होत आहे? त्या बदलाला काय म्हटलं आपण? फिजिकल चेंज. रंग फिजिकल चेंज. रंग आणि चव. Only फिजिकल good, चेंज अँड केमिकल चेंज. आवाज नाही येत ना. केमिकल Yes. चेंज मॅम. केमिकल Yes. चेंज. केमिकल चेंज अँड फिजिकल चेंज. Very good. Chemical and physical. Both changes are happening here. Yes. मॅम मी सांगू? हो. Endothermic reaction observe energy for their surrounding, usually as heat, causing their environment to cool down. Very good. Yes. Exothermic reactions release energy into their surrounding, often producing heat or light. Yes. And for example, give one or two examples. One example. Any. One example. Anyone? Apoli, you wanna say something? तर बघा, सगळ्यांनी छान केलं आहे, पण मला फक्त दोघा-तिघाच मुलांची आवाज मला ऐकायला येतात, उत्तरं देत आहे. तर मला असं वाटतंय की सगळ्यांनी उत्तरं द्यायची आणि मला चॅटबॉक्स मध्ये खूप छान उत्तरं मॅम. देतात. तर असा चॅटबॉक्स कडे लक्ष देत असते. हा, सविता. Endothermic cold packs हो. आणि exothermic combustion. एक्झोथर्मिक. You said नाही pollution. You said something like pollution. Yes. चुना. चुना. Yes. बट समजा का तुम्हाला एक्झोथर्मिक एंडोथर्मिक समजलं असेल नसेल, ते तुमच्याकरिता मी उदाहरणं याकरिता तुम्हाला शोधून आणायला सांगितली की जेणेकरून तुमच्या आजूबाजूला होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत ते तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी छान उत्तरं दिली आहेत आणि कोणी उत्तर देत असताना, आपल्या क्लासमध्ये कोणीही उत्तर देत असताना त्यांच्या उत्तराकडे सगळ्यांनी लक्ष ठेवायचं. चॅटबॉक्स मध्ये कोण उत्तर देत आहे, चुकीचे असो किंवा बरोबर, ते चुकीचे आहे का हे आपण विचार करायचं आणि बरोबर असल्यास त्याकडे लक्ष ठेवायचं. ठीक आहे. तर कोणी उत्तर देत आहे सगळ्यांनी कान देऊन लक्ष द्यायचं. ठीक आहे. तर आजचा आपण क्लास सुरू करणार आहोत. आपण जे मागील वीक मध्ये आणि या वीक मध्ये जे काही आपण पाहिलं त्याची एक उजळणी नाही तर त्याचा वापर आपण त्यावर काय उपाय योजना करू. जसं आपण म्हटलं की लोखंडावर गंज चढत आहे, रस्टिंग होत आहे, तर त्यावर आपण काय उपाय करतो ते आजच्या क्लासमध्ये पाहणार. त्याच्यावर आपण वापर केला पाहिजे. त्याच्यावर आपण लावतो. उतरून जाते. पण मला सांगा, रस्टिंग झाली आपली सायकलवर समजा आपला गंज चढत आहे, तर आपण त्याला निंबू लावतो का? सायकलला गंज चढणं सुरू झालं नाही. काय करतो? ऑइल टाकतो. व्हेरी गुड. ऑइल. रेड ऑक्साइड. परत ऑइल करतो. मग सगळ्या सायकलला आपण ऑइल करतो का? रेड ऑक्साइड. व्हेरी गुड अबोली अहिरने उत्तर दिलेले आहे की आपण पेंट करतो. ऑइल सुद्धा करतो. जसं आपण चेन असते, सगळ्यांनी प्लीज माईक तुमचं काशीनाथ कडू आणि तुमचं माईक म्यूट करा थोड्या वेळाकरिता. तर आपण काय करतो, जी सायकल आहे तिचं उदाहरण आपण घेऊया. सायकलला आपण काय करतो, जे आपले लोखंडाच्या ज्या वस्तू असतात त्यांना आपण पेंट करतो आणि जे आपली चेन असते, काशीनाथ कडू म्यूट. हा, जी आपली चेन असते याला आपण काय करतो? ऑइल. व्हेरी गुड. सो आपण आज तेच पाहणार आहोत की आपण का बरं देतो, त्यामागची कारणं काय आहेत.
तर ते आपण शोधणार आणि त्या कारणांमुळे अजून आपल्या आजूबाजूला काय काय गोष्टी आहेत ज्याला आपण न माहिती करता किंवा आपल्याला असं वाटतं की ही रोजची गोष्ट आहे पण त्यामागं सायन्स दडलेलं आहे. तर ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर बघा आता जसं आपण म्हटलं की आपण काय देत आहोत त्याला ऑइल करत आहोत, पेंट करत आहोत. तर यामध्ये कोणती प्रक्रिया घडत आहे? फिजिकल चेंज होत आहे, केमिकल चेंज होत आहे, काय काय होत आहे? Chemical change. व्हेरी गुड. Chemical change. Chemical change, ma'am. Chemical change. येस. Physical change. यामध्ये काय होत आहे? रस्टिंग गंज जे जंग चढतं यामध्ये केमिकल चेंज होत आहे. ठीक आहे. तर हा जो केमिकल चेंज आहे हा काय आहे? रिव्हर्सिबल आहे. कोण आला? गौरी मोरे. रिव्हर्सिबल आहे की इरिव्हर्सिबल आहे? रिव्हर्सिबल. Ma'am. रिव्हर्सिबल. तर आपण त्याला आणू शकतो, वापस आणू शकतो. कारण सगळ्यांनी माईक ऑन केले आहे. सगळे माईक ऑफ करा बरं, मग तुम्हाला सगळ्यांना आवाज येणार. मी आणि माझा आवाज तुम्हाला मी माझं मध्ये टाकते आहे. तर मला सांगा ही रिव्हर्सिबल आहे. रिव्हर्सिबल मध्ये काय होत आहे? एकदा रिव्हर्सिबल मध्ये काय होत आहे? स्टेट जशीच्या तशी येत आहे का एकदा का जंग चढल्यानंतर? शेप जसा तसा वापस येत आहे का? नाही. मग इरिव्हर्सिबल. कधी होत आहे ज्यामध्ये आपल्या जागेवर मूळ स्थितीत वापस येऊ शकत नाही त्याला इरिव्हर्सिबल म्हटलं आहे. आणि ज्यावेळी आपण केमिकल रिएक्शन म्हणतो, जसं तुम्ही मला म्हटलं की रस्टिंग केमिकल रिएक्शन आहे, त्या ठिकाणी इरिव्हर्सिबल हा ऑप्शन राहणार. म्हणजे जास्तीत जास्त जे केमिकल रिएक्शन्स असतात ते रिव्हर्सिबल असतात. मी असं नाही म्हणत आहे की सगळेच इरिव्हर्सिबल असतात, काही रिव्हर्सिबल पण असू शकतात अपवादात्मक गोष्टी, पण हे काय आहे? इरिव्हर्सिबल आहे आणि केमिकल रिएक्शन आहे. ठीक आहे. तर यावर आपण उपाय म्हणून काय म्हटलं की आपण पेंट करतो किंवा ऑइल देतो. जी जंग जळणाऱ्या ज्या वस्तू असतात, ट्रॅक्टर म्हणावं, सायकल म्हणावं, त्याला काय करतो आपण? पेंट देत आहोत, जेणेकरून ते आपण पेंट का बरं देत आहोत? कारण सांगा बरं. कशापासून? गंजू नये म्हणून. ओके ओके. गंज कशामुळे चढतो? पाण्यामुळे. पाणी आणि उन्हामुळे. पावसाच्या पाण्यामुळे. हवामान. आजूबाजूला जो असलेला हवामान आहे, पाण्यामुळे लय दिवस वापर केल्यामुळे खूप दिवस वापर न केल्यामुळे. खूप दिवस वापर केल्यामुळे सुद्धा गंज चढतो. बरोबर आहे. पाणी एकत्र आल्यावर गंज हवामानामुळे. बरोबर, अगदी बरोबर. उन्हामुळे. सुद्धा ठीक आहे. मॅम ऑक्सिजन व्हेरी गुड. ऑक्सिजन. व्हेरी गुड. तो आज आपण काय पाहणार? वायूमुळे. व्हेरी गुड. आर्य शितोळे यांचं असं म्हणणं आहे की आपण एखादी वस्तूचा वापर केला नाही तरी सुद्धा त्यावर गंज चढतो. तर आपण असं म्हणत आहोत की एखादी लोखंडाची ऑक्सिजन, आर्द्रता, रासायनिक वापरांच्यामुळे बाहेर ठेवली तर त्यावर काय होत आहे? पाणी, हवा, वातावरण, ऊन सगळ्या गोष्टी त्यावर पडतात आणि गंज चढणं सुरू होतं. रस्टिंग ही प्रक्रिया सुरू असते. ठीक आहे. तर ह्याला वाचवण्यासाठी आपण त्यावर ऑइलिंग करतो किंवा पेंट करतो. ठीक आहे. तर आज
यावर उपाय म्हणून एक तुमच्या समोर मी काय ठेवत आहे, एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, तर हा एक्सपेरिमेंट मला तुम्ही सांगा की काय त्याचा परिणाम होणार. तर सगळ्यांनी कान देऊन नीट लक्ष देऊन ऐका हा. मधात कुणीही माईक ऑन करायचं नाही जोपर्यंत मी तिन्ही सांगत नाहीये तोपर्यंत. ठीक आहे, तर रमेश मोरे तुमचं माईक ऑफ करा. सगळ्यांनी माईक ऑफ करा. ठीक आहे, मला आधी 3 सिच्युएशन सांगू द्या, मग मी तुम्हाला प्रश्न विचारते. ठीक आहे, रमेश मोरे यू देअर, प्लीज टर्न ऑफ युअर माईक. येस, थँक्यू. नाव पहिली सिच्युएशन आहे, तुम्हाला दिसत आहे इथे पहिली सिच्युएशन. मी पहिल्या ट्यूब मध्ये काय ठेवलेलं आहे, पाणी आहे. पाणी आणि थोडा हवेचा त्याला हवा सुद्धा लागत आहे एका लोखंडाच्या खिड्याला. ठीक आहे, दुसरी सिच्युएशन आहे, पाणी आहे आणि इथे काय ठेवलेलं आहे, ब्लॉक केलेली हवा आहे. म्हणजे इथे एक ऑइल म्हणावं किंवा एक टापू लावल्यासारखं, झाकण लावल्यासारखं इथे ब्लॉक केलेली एअर आहे. तर इथे फक्त आता हा जो लोखंडाचा जो खिळा आहे हा कशासोबत संपर्कात आहे, पाण्यासोबत. तिसरी सिच्युएशन आहे, इथे एक पावडर ठेवलेला आहे. इथे एक पावडर ठेवलेला आहे, त्याची काय आहे, तो पाण्यासोबत त्याला पाण्यापासून दूर ठेवतं. म्हणजे पाणी जे आहे, एक पावडर अशा प्रकारचा वापरलेला आहे की इथे पाणी अजिबात नाही आहे, पण हवा मात्र आहे. पण पाण्याचा संपर्क अजिबात नाही किंवा आजूबाजूला जो मॉइश्चरायझर असतं ना वातावरणामध्ये, तो अजिबात नाही आहे. तर तिन्ही सिच्युएशन मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. पहिल्या सिच्युएशन मध्ये काय आहे, पाणी आणि वातावरणाचा संपर्क आहे खिड्यासोबत, तो खुलेमध्ये ठेवलेला आहे. दुसरा आहे, त्यामध्ये पाणी आहे पण हवा किंवा वातावरणाचा संपर्क नाही. तिसऱ्या याच्यामध्ये म्हटलं आहे की आपण इथे पाण्याचा जो दूर असलेला जो संपर्क असतो, पाण्यापासून अगदी दूर ठेवण्यात आलेला आहे. तर या काय वाटते, कोणत्या खिड्याला सगळ्यात अगोदर जंग चढणार? पहिल्या. एक नंबर. बी. मला कारणासहित सांगा, तुमची कारण हवी आहे. ठीक आहे, एक नंबर. मला सांगू मॅम? लिहा, कारण कुणाचाही आवाज येणार नाही. मॅम मी सांगू? चॅट मध्ये तुमच्या बॉक्स मध्ये लिहा, टाईप करावं. कारण आधी मला चॅट मधले उत्तर वाचू द्या, काय म्हणतायत सगळेजण. काशीनाथ कडू, मला तुमचं उत्तर हवं आहे. मला कारण सांगणार आपण. सो मॅम मी सांगू? तर सगळ्यांनी मला उत्तरं दिली आहे त्याच्यावर चॅटवर. कारण समजा बघा, सगळ्यांनी मला काय काय उत्तरं दिली आहेत मी आधी ते सांगते आहे. पृथ्वी थोरात यांचं म्हणणं आहे की पहिल्या ट्यूब मध्ये वातावरण आहे म्हणजेच हवा पास होत आहे, म्हणून उत्तर 1 बरोबर. परत दुसऱ्या व्यक्तीचं म्हणणं आहे आणि त्यांचं नाव आहे गौरी, हवा ब्लॉक झाली आहे म्हणून त्यांचं म्हणणं आहे की बी. बाकीच्यांचं म्हणणं आहे, आर्यन गजारे, रस्टिंग इज अ केमिकल रिएक्शन कॉल्ड corrosion. It requires 2 key components working together. That's why B. A.
बरोबर. हवा आणि पाणी असल्यामुळे ए. बरोबर. ठीक आहे. चला आता सगळ्यांची मला उत्तर आली आहेत आणि ज्या कुणाला चॅट बॉक्सवर लिहिता येत नाही आहे फक्त त्याच लोकांनी मला उत्तर द्या. सांगा. रमेश मोरे, तुमचं सतत माईक ऑन आहे, बोला काय म्हणता. अर्पिता माईक म्यूट कर. मॅम मी सांगू? मॅम मी सांगा. सांगू? मॅम मी सांगू का? मॅम मी सांगू? नीलम सुतार सांगा. मॅम मी सांगू? पाणी दोन्ही असल्यामुळे. गुड, व्हेरी हवा आणि गुड. पाणी दोन्ही असल्यामुळे. बघा पाणी आणि हवेने पण गंज इथे पडतो. सगळ्यांचं जो काही उत्तर आहे सगळ्यांचं जे काही उत्तर आहे पण लक्षात असू द्या की आपण इथे काय म्हटलं आहे की आपण काय कशापासून वाचवत आहोत तर वातावरणामुळे पण वाचवत आहोत त्यासोबत पाणी सुद्धा. लोखंड कशामुळे गंजत आहे तर पाण्यामुळे आणि वातावरणामुळे. तर गंजते कशामुळे, रस्टिंग कशामुळे होत आहे तर लक्षात ठेवायचं पाणी आणि वातावरण. आणि वातावरणामधला सुद्धा ऑक्सिजन म्हणावं किंवा जे काही वातावरणामध्ये आहे जास्तीत जास्त प्रमाण काय म्हणतं. अच्छा, तुम्हाला एक प्रश्न सगळ्यांना. तर इथे बघा इथे कशापासून त्याला वाचवलेलं आहे, हवेपासून. तर हवा सुद्धा नसली तरी रस्टिंग किंवा गंजण्याचं जे प्रमाण आहे ना ते थोडं हळूवार होतं. म्हणून पहिला जो आपला ऑप्शन राहील आपला काय राहील, हा सगळ्यात अगोदर हा जास्त लवकर गंजणार. हा 2 नंबरनी हा गंजणं सुरू होणार. का बरं तर याला पाणी आहे पण काय चा संपर्क नाही. तर गंजण्यामध्ये हवेचा सुद्धा संपर्क तेवढाच महत्वाचा जेवढा पाण्याचा. एक जरी का नसेल ना तरी गंजण्याची जी प्रक्रिया आहे ही थांबते. जसं बघा आपण आपल्या सायकलच्या चेनला आपण ऑइल लावतो त्यावरून पाणी सुद्धा फिसलत आहे आणि वातावरण जे हवा आहे ती सुद्धा त्या चेनला लागत नाही आहे. आता इथे आपण तिसरा ह्याला घेऊया कारण इथे काय म्हटलं आहे की आपण एका लिक्विड घेतलं आहे ज्यामुळे काय होत आहे पाण्याचा संपर्क त्याला दूर ठेवत आहे. इथे जेल सुद्धा वापरतात ड्राइंग एजंट म्हणून. तर ड्राइंग एजंटचं असं एक जेल येतं जे पाण्यापासून एखाद्या वस्तूला दूर ठेवतं. तर ते समजा दूर ठेवलं तर पाणी वातावरणामधलं असलेलं मॉइश्चरायझर सुद्धा तो याला दूर ठेवण्यामध्ये मदत करते. म्हणून सगळ्यात मागे हे राहणार. पण तसं बघितलं तर दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये रस्टिंगची जी प्रोसेस आहे ना ती खूप हळू चालेल compared to 1. So for rusting what we needed water and environment, air both needed here. Okay. तर ज्यांनी पुन्हा आन्सर 2 दिलेला आहे तर त्यांचा जो कन्फ्युजन आहे की इथे पाणी आहे तर पाण्यामुळे गंज चढणार, पाण्यामुळे मदत होणार, तर हे अजिबात तसं नाही आहे. त्यामध्ये काय लागतं आहे, हवा सुद्धा तेवढीच महत्वाची असते. ठीक आहे, कळलं आता? येस मॅम. उत्तर ए आहे ना? ए उत्तर आहे ए. ओके मॅम. हवा आणि पाणी दोन्ही महत्वाचे, सारखेच महत्वाचे असतात. येस मॅम. येस. सो आता एक आपल्या आजूबाजूला असलेलंच एक उदाहरण मला सांगा. आपल्या सायकलचा जो टायर आहे उन्हाळ्यामध्ये कुणाकुणाचे सायकलचे टायर फुटतात? कुणाचे फुटले आहेत का? की आजकाल तुम्ही सायकल मॅडम माझे. येस मॅम. मॅडम माझ्या सायकलचं टायर फुटलाय. माझ्या टायरचे डायरेक्ट ट्यूबच निघलेत बाहेर. मग ते कशामुळे झालं? कुणाला कारण माहिती आहे? उन्हाच्या टेम्परेचरमुळे, हवा उन्हामुळे, हवा तापल्यामुळे, जमीन तापल्यामुळे. गुड. माझ्याकडे जमीन तापल्यामुळे.
हवा जास्त मॅम जमीन Pressure तयार होते जे टायर फुटण्याची शक्यता असते. मला तुमचं काही समजत नाही. ज्यांना आवाज टाईप नाही करायचं येत, त्यांनी ते मॅम चॅट आवाज नाही येत. बॉक्स, ज्यांना कुणाला टाईप करता येतं त्या सगळ्यांनी आन्सर तुमच्या चॅट बॉक्स मध्ये लिहा. मी सगळ्यांचे उत्तर वाचते. जमीन तापल्यामुळे प्रथमेश जमीन तापल्यामुळे जमीन तापल्यामुळे, वातावरण जास्त झाल्यामुळे, आपण हवा समजा खूप जास्त भरली टायर मध्ये त्यामुळे सुद्धा होत आहे. बरोबर. हाय टेम्परेचर. मला सांगा फक्त उन्हाळ्यामध्येच हे सगळ्यात जास्त. बरोबर. व्हेरी गुड संजय परदेशी. संजय परदेशी यांनी लिहिलेलं आहे की ज्यावेळी टेम्परेचर हाय असते, ज्यावेळी हवेचा जो टेम्परेचर आहे, उष्णता ही जास्त असली तर ती काय करते, बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. मग ती टायर, सायकलच्या टायर ट्यूब मध्ये असू द्या किंवा आपण फुगवलेल्या बलून मध्ये असू द्या, ती काय करते आहे, सतत बाहेर निघण्याचा प्रयत्न करते आहे. तर मला सांगा ज्यावेळी हवा गरम असते त्यामध्ये सगळ्यात जास्त मुवमेंट होतं. बरोबर. हवेची जी मुवमेंट आहे ही कमी असते की जास्त असते? जास्त असते. पण आपण ज्यावेळी उन्हाळ्यामध्ये बाहेरचं सुद्धा तापमान जास्त असतो आणि आपण हवा भरत आहोत, तर त्यामुळे काय होत आहे की वातावरण सायकलच्या आतमधल्या ट्यूब मधलं काय होत आहे, वाढत आहे आणि त्या हवेला बाहेर निघण्यासाठी जागा हवी असते. तर ते कामुळे होत आहे, तर बघा एक सोपंसं मी उदाहरण देते आहे की ही जी गरम हवा असते ही काय असते, हिची डेन्सिटी कमी असते. तर हिला काय व्हायचं असतं, आपण समजा बाष्पीभवन होत आहे, तर तुम्हाला माहितीये बाष्पीभवन झालं ती जी गरम हवा असते ही वर जाते, आकाशामध्ये वर जाते. बरोबर. ही जी गरम Yes, हवा जी ma'am. असते हिची डेन्सिटी कमी असल्यामुळे काय होत आहे, ही वर जाण्याचा प्रयत्न करते आहे. जी थंडी हवा असते ही खाली असते. अगदी त्यासारखंच जी गरम हवा असते ही यांच्यामध्ये जे त्यांचे जे मॉलिक्युल्स असतात किंवा जे पार्टिकल्स असतात ते काय करतात, खूप जोराने आपल्या जागेवर हलतात आणि एकमेकाला धक्का देण्याचा प्रयत्न करतात. कोलिजन थिअरी म्हणजे ते काय करतात, आपल्या जागेवर खूप जोराने हलण्याचा प्रयत्न करतात, खाली वर होतात. जसं बघितलं असेल तुम्ही की आपण गॅसवर गंज ठेवला तर ते काय होत आहे, पाणी जेव्हा उकडीला येतं खालच्या वर जातं, वरचं पाणी खाली येतं, खालचं पाणी वर जातं. खाली जे खूप गरम असलेलं पाणी असतं ना ते वर जातं. वर गेलेलं पाणी मग ते परत थंड होतं, पण खाली जे असलेलं पाणी असतं ते परत गरम होतं. यस तर त्यासारखंच, अगदी त्यासारखंच काय होत आहे की उन्हाळ्यामध्ये जी काही हवा असते ना, गरम हवा, ती काय होत आहे, ही एकमेकाला धक्का देण्याचा प्रयत्न करते आणि स्वतःची जागा बनवण्याच्या चक्करमध्ये ती त्यामधून बाहेर निघण्याचा प्रयत्न करते. आणि परत आजूबाजूला वातावरण गरम असतं आणि आपले जी स्थिती आहे टायरची, तुम्हाला माहिती आहे जे ट्यूब असतं हे थोडं काय असतं, आपण जसं बघा रबरला आपण आपल्या हातामध्ये घेतलं तर तो आपल्या स्थितीमध्ये काय होत आहे येण्याचा प्रयत्न करता, म्हणजे इलास्टिक असतं. बरोबर. तर उन्हाळ्यामध्ये कोणतीही वस्तू असू द्या, इव्हन लोखंड सुद्धा आपला जो त्याचा जो गुणधर्म आहे तो थोडस काय होत आहे, त्यांचे जे मॉलिक्युल्स आहेत ते थोडे लूज होण्याला सुरू होतात. तर यामध्ये त्यांचे आकार थोडेसे बदलतात, अगदी थोडस. म्हणून यामध्ये हा जो रबर आहे, रबर हा काय करतो, जागा देतो आणि हा फुटून बाहेर पडतो. कारण आजूबाजूला वातावरण जास्त आहे, जास्त टेम्परेचरमुळे आणि प्रेशरमुळे. हा जो प्रेशर बनत आहे मॉलिक्युल स्वतःला कोलाइड करून, त्यामुळे तो त्या प्रेशरमुळे हा आपला जो टायर आहे हा फुटत आहे. मॅडम मॅडम हा टायर हा बोला पिघळतो ना, ना आपण? काय म्हणताय? टायर पिघळतो ना आपण? टायर पिघळतो ना? सॉरी बेटा मला नाही समजलं. टायर पिघळतो का? टायर ट्यूब. हा उन्हाने. हो हो, आपलं जे ट्यूब असतं ना ट्यूब, तर ते थोडं पातळ असतं टायर पेक्षा. बरोबर. तर कधी कधी ट्यूब फुटतं आणि समजा तुमचा टायर अजून पतला असेल तर ते सुद्धा फुटून बाहेर निघतं. त्यामध्ये
गोटा कधी आतमध्ये चालला जातो, कारण ते उन्हामुळे तो जो रबर आहे हा थोडा काय होतं, सैल होतं, म्हणजे त्याच्यामध्ये कोणतीही वस्तू एखाद्या आतमध्ये त्याच्या आरपार जाऊ शकते. तर एक छोटासा एक्सपेरिमेंट म्हणून, तर बघा मला सांगा, आता आगीबद्दल बोलूया. जी आग आहे, ज्वलन, कोणाला असं वाटतंय की आग कशामुळे पेटत आहे? मॅम मला वाटतंय ऑक्सिजन मातीमुळे कशामुळे? ऑक्सिजनमुळे ऑक्सिजन बरं, मग मला सांगा की हवेमध्ये काय काय अवेलेबल आहे? आपल्या आजूबाजूला जी काही हवा आहे त्यामध्ये काय काय अवेलेबल आहे? किती प्रमाणात आहे ऑक्सिजन? फक्त ऑक्सिजनच आहे का? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन, सल्फर, ऑक्सिजन, किती प्रमाणात ऑक्सिजन आहे? कुणाला पर्सेंट माहिती आहे का? Good, Ritvi. 21%. What is 21%? What is there? ऑक्सिजन, Oxygen. Oxygen. Ma'am, screen दिसू नाही. Other percentage, what is there? Yes. मॅम स्क्रीन दिसू नाही. मॅम ऑक्सिजन 21% आहे. बरं, आणि अजून मग 21%, आणि मग बाकीचं काय आहे हवेमध्ये? नायट्रोजन, मॅम स्क्रीन दिसू नाही. कार्बन डायऑक्साइड, ओझोन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन किती हायड्रोजन, आहे? हायड्रोजन, कार्बन डायऑक्साइड, 78. Very good. 78. 78. Yes, I needed that answer. So, मॅडम सांगू का मी? 78% nitrogen, 21% कार्बन oxygen, डायऑक्साइड 1% other carbon dioxide and everything others. So आपण ते पाहणार की आपण जी आता तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलं की आग पेटण्याकरिता ऑक्सिजन महत्वाचं असतं, आग पेटण्याकरिता ऑक्सिजन महत्वाचं असतं, तर बघा इथे आपण उदाहरण घेणार आहोत की काय काय गरज पडते. समजा एखादा सिच्युएशन दिला तर काय होणार, जसं इथे बघा काय दिसत आहे, एका छोट्याशा मेणबत्तीला आपण मोकळ्यामध्ये ठेवलं तर ती जळत आहे, पण आपण त्याला छोट्या डब्यामध्ये, एका काचाच्या डब्यामध्ये त्याला झाकून ठेवला, तर त्या ऑक्सिजन बंद केला तर काय होणार? विजणार. प्रथमेश दाना पण यात असाला आहे का? बरं, परत एक आता मला सांगा, कोणाकोणाकडे चूल आहे? सगळ्यांकडे चूल आहे? कोणी बघितलं चूल? येस मॅम. हॅलो आयुष, चूल आहे. बरं, काय करत आहे ते? मॅम आमच्या घरी चूल आहे. झालं बोलू. इथे जे चूला जे बसलेले आहेत, काय करत आहेत? कुणाला काय दिसत आहे सांगा? चूल विजत मॅम. चुलीची आग वाढवत आहेत. फुकणीने फुकत आहे. बरोबर. मग मला सांगा, ते फुकणीने फुकत आहे, काय करण्याचा प्रयत्न करत आहे? ते फुकणीने फुकून काय बरं, मला काहीच कळलेलं नाही आहे, कारण तुम्ही एकावर एक बोलताय. वाचत आहे आग वाढवण्यासाठी. व्हेरी गुड ऋत्वी. येस, आग वाढवण्यासाठी समजा फुंकत आहे, तर कुणाला वाटतं की आपल्या तोंडामधून जी निघणारी जी हवा आहे त्यामध्ये ऑक्सिजन असतं, किंवा काय असतं आपल्या तोंडामधून जे आपल्या तोंडात कार्बन डायऑक्साइड. तर सगळ्याच प्रमाणात कार्बन डायऑक्साइड असतं. वायू. काय म्हणलं सांगा. बघा,
की परत एकदा तुम्हाला सांगते आहे, ठीक आहे. तर सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका. आपण नाकाने ज्यावेळी श्वास घेतो, आजूबाजूला जे आपण श्वास घेतो, तुम्ही सगळ्यांनी सांगितलेलं उत्तर अगदी बरोबर आहे, पण त्यामध्ये एक पण आहे, ठीक आहे. तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका आणि लिहून ठेवा तुमच्याकडे. तर वातावरणामध्ये आपण तुम्ही जसं म्हटलं की 21% ऑक्सिजन अवेलेबल आहे. तर आपण श्वास घेताना सगळं नायट्रोजन म्हणावं किंवा कार्बन डायऑक्साईड किंवा ऑक्सिजन सगळं आपण श्वास घेतो. त्यावेळी जाताना 21% ऑक्सिजन जात आहे, पण बाहेर निघताना श्वास मधून म्हणावं किंवा तोंडाद्वारे बाहेर निघताना किती 16% ऑक्सिजन हे बाहेर निघतं. म्हणजे आपलं जे शरीर आहे ऑक्सिजन वापरतं, पण पूर्णच्या पूर्ण वापरत नाही. त्यामुळे आपण फुंकत असताना आपल्या तोंडामधून किंवा आपल्या शरीरामधून बाहेर निघणारं जे प्रमाण आहे ऑक्सिजनचं, हे किती पर्सेंट असतं? 16% ऑक्सिजन हे आपण बाहेर आपल्या तोंडाद्वारे काढत आहोत आणि त्याद्वारे आपण फुंकत आहोत. तर आपण फुंकणीने ज्यावेळेस आपण आगीला जास्त वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत, त्यावेळी आपण काय करत आहोत की जे काही ज्वलन पदार्थ आहे, जे काही कंबशन होत आहे ते अजून वाढायला पाहिजे म्हणून. ठीक आहे, व्हेरी गुड, व्हेरी राईट. तर बघा, या समोर आपल्याला एक, जसं मी तुम्हाला आता ज्या पद्धतीने सांगितलं, तर तुमच्या समोर काय दिसत आहे? तर या पद्धतीने नायट्रोजन असतं, ऑक्सिजनचं प्रमाण आहे 21, ठीक आहे, आणि इथे कार्बन काय आहे? डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड 3%. ओके, सो इथे आपल्याला एक आग जाळण्याकरिता काय काय लागत आहे? उष्णता लागत आहे, ऑक्सिजन लागत आहे, आणि फ्युल मध्ये आपण गाड्या चिरलेल्या आहेत. पेट्रोल तर हा, त्याला आपण फ्युल मध्ये घेऊया. हवेत 1% असतो. काय म्हटलं बडा? हवेत 21% ऑक्सिजन, 78% आणि 0.03% इतर वायू असतं. पण 1% काय असतं? 1% असतं काय? कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू 1% असतात. मला नाही समजलं बडा, कारण तुझा आवाज मॅम, हा, त्याला असं म्हणायचंय की 21% ऑक्सिजन, 78% कार्बन डायऑक्साईड, तर मध्ये जो असं ऑक्सिजनच्या शेजारी उरलेला 1% आहे, तो कशाचा आहे? अच्छा, त्या 1% अदर गॅसेस असतात, जसं हेलियम म्हणावं, जे आपल्याला त्यांची आपल्याला माहिती नाही आता, फक्त आता तुम्ही लहान आहात म्हणून माहिती नाही. समोरच्या क्लासेसमध्ये तुम्हाला माहिती मिळणार. त्यामध्ये 1% मॅम, मला माहिती. कार्बन डायऑक्साईड म्हणावं किंवा बाकीचे जे वायू आहेत, माहिती तुला याचं उत्तर. हे सगळे 1% मध्ये येतात. हा. तर आपण यासमोर एक कृती पाहणार आहोत. तसं तर हे तुम्ही घरी समजा, पण आगे सोबत तुम्ही कुणीही काही करू नका. जोपर्यंत तुमच्या आजूबाजूला व्यक्ती आहेत नाही, तोपर्यंत तुम्ही हा प्रयोग अजिबात करायचा नाही, किंवा शक्यतोवर फक्त इथे बघा आणि घरी प्रयोग करू नका. ठीक आहे. तर बघा, आपण काय घेतलेलं आहे? आपण एक मेणबत्ती घेतली आणि त्याखाली एक बाउल ठेवला आहे पाण्याने भरलेला. त्यावर एक ग्लासने आपण दुसऱ्या याच्यामध्ये त्याला झाकलेलं आहे. तिसऱ्या याच्यामध्ये काय झालं आहे? त्यामध्ये ऑक्सिजन नसल्यामुळे काय झालं? इथे मेणबत्ती विझलेली आहे. मॅडम, मी शाळेमध्ये काय दिसत आहे? बदल सांगा या लास्ट तिसऱ्या सोबत काय होत आहे? जेव्हा मेणबत्तीपर्यंत पाणी आल्यावर कमी पडल्यामुळे ती विझले. व्हेरी गुड साईरामने. ऑक्सिजन नसल्यामुळे पाणी हळूहळू त्याला ऑक्सिजन नाही मिळत. ऑक्सिजन नसल्यामुळे पाणी आणि मेणबत्ती विझली. इथे लोकांनी मला उत्तरं दिलेली आहेत, अगदी व्यवस्थित आणि सुटसुटीत उत्तरं दिलेली आहेत, कारण मला चॅट बॉक्सवर सगळ्यांनी सुंदर उत्तरं दिलेली आहेत. तर बघा, यामध्ये काय होत आहे? तर
इथे जो काही ऑक्सिजन होता तेवढा ऑक्सिजन वापरून आता मेणबत्ती विझलेली आहे. आता तिथे ऑक्सिजनची जी जागा आहे ती रिकामी आहे. तर तिथे जो प्रेशर आहे ना तो कमी झाला आणि प्रेशर जो दाब आहे तो नेहमी हायर कडून कमीकडे जातो आहे. तर इथे काय होत आहे, ग्लास मध्ये काय दाबाचं प्रमाण काय आहे, कमी आहे. म्हणून बाहेर जास्त दाब असल्यामुळे पाणी हा आतमध्ये खेचला जात आहे. ठीक आहे. ग्लास मध्ये ऑक्सिजन गेला नाही म्हणून. हा, ग्लास मध्ये ऑक्सिजन नाही आहे त्याची जी जागा भरून काढण्याकरता, कारण तिथे प्रेशर हा कमी झालाय, जो दाब आहे हा कमी झाला आणि प्रेशरचा एक रूल आहे, हा नेहमी हायर प्रेशर टू लोअर प्रेशर कडेच हा जात असतो. तर आतमध्ये ग्लासच्या आतमध्ये काय आहे, प्रेशर कमी आहे, लो प्रेशर. ठीक आहे. व्हेरी गुड बघ. ओके. आता बघा, आता आपण एक उदाहरण घेतलेला होता की पण काय म्हटलं की समजा आगीला आपण हवा दिली तर आग वाढत आहे. पण समजा आपण आगीवर आपण एखादा मोठं जाड गोळ असतं आपण त्याला पांघरलं तर काय होणार, जाळी विझणार आग विझेल. ऑक्सिजन मिळणं बंद झालेलं आहे. यस मॅम. ऑक्सिजन येणं बंद. मॅडम याचं कारण सांगू का? झालं आहे, बंद झालेलं आहे. बघा एक छोटासा आपण क्वेश्चनेअर बघूया. ठीक आहे. तर बघा आज ना मी तुम्हाला बोला. हिंदीमध्ये देऊ. ठीक आहे. सो Yes, ma'am. क्वेश्चन पाहूया. हिंदी मध्ये घ्या ना. हा ठीक आहे, हिंदीमध्ये नो मॅम, मराठीतच घ्या. A student places an unpainted iron nail मॅम मराठी. tube. मॅडम मराठीतून But let's listen. Let's read the question. Is it करा. Marathi or Hindi? The question is in Marathi or Hindi? Tell me. करा. मराठी. मॅम हिंदी मध्ये किंवा मराठी. Should I read the question or not? मराठी. Should I read the question or not? Now I'm gonna मराठी speak और in इंग्लिश. Hindi. मराठी. Now I'm gonna speak Marathi in or Hindi, English? not in Marathi, and I'm not obligated to speak in Marathi or Hindi. I will speak in only English Hi, right now. Kavya. Okay, ma'am. So let's read the question. Okay. Now, a student places an unpainted iron nail into a test tube filled with water that has been boiled to remove dissolved gases. Then added a layer of oil on top to seal it. Based on requirements for corrosion, what will happen to nail? So the same thing what we have discussed in our activity. So here is that. So first test tube filled with water has been boiled to remove dissolved gases. So then add to oil. The second one is we have added the layer of oil. What we have done in the last PPT, we have added as an tube like layer. So now we are adding here only a oil. Now based on requirements for a corrosion, what will happen to the nail? The first one is the nail will rust quickly because it is submerged in water, and the second one is nail will only rust if the temperature is below 0 degree. Third one is the nail will undergo physical change and not into liquid. And the fourth one is the nail will not rust because the oil blocks the necessary oxygen. So can anyone explain why they want to give answer B or D? B. Yes, I understand your answer, but I needed explanation. B.
explanation. No, I don't want answer. I needed explanation. What you understand? I get your answer B or A, whatever it is. I need with explanation. Need a reason. Give me a reason. Ma'am, because in the D option there is the collision needs to be air and there is no collision means no air in that situation. That's why it will not rust. We are saying that no rust. Which one did you say? No rust? Yes, you are right, but I didn't because there is a lacking. Because there is no air situation, that's why it will not rust. Because for collision there should be need air. So your answer is A, B, C, D. D, ma'am. Your answer is B. D, madam, D. D. So whoever is saying their answer is B, can please explain their reason behind that? Ma'am, Now, the second one is, on a summer day reaching 45 degrees Celsius, a bicycle tire is left in direct sunlight. According to the kinetic theory of gases, what is happening to the air molecule inside the tire? I have already discussed that what happens when the air gets heated, what happens with their molecules. So what is he saying is that kinetic theory of gases. Kinetic theory of gases? Madam, Movement have kinetic energy within a molecule, right? So what happens the molecule inside that tire? The number one is the number of air molecule inside is significantly. Second one is the molecule move faster, increasing the frequency and force collision against the tire wall. The molecule moves slower because the heat causes them to expand and lose energy. And the fourth one is the molecule stop moving entirely as they reach a state of thermal equilibrium. Who said that the ma'am sagade? So whoever using the AI for the answers, it will not help you in the exam, okay? So do not please use any cheat code or anything. Just give an honest answer. We are only here. So what is your answer? B. Someone is saying B. Option B. Option B. The option is because molecules move faster. Option D. Frequency and force of collision against the wall. Option B. Option B. Here is the reason that kinetic energy of gas particles increases, leading the higher internal pressure with constant volume. Same volume, but the kinetic energy was increases. That's why the collision pressure was increased here. Okay. Now, the third one. In a village kitchen, a cook used a hollow pipe to blow air into the burning wood of a chula. Which rule of combustion explains why this action makes the fire grow faster? Ma'am, Let's chula not means understood that when we blow up our air from our mouth, so what happens? What exactly happens? Which rule of the combustion? And what are the rules that we have studied in the class today? So you have to remember that. And the first option is the movement of air removes carbon dioxide, which acts as a blanket. B, blowing increases the concentration of oxygen, speeding up the chemical reaction. Third one is adding air increases the amount of fuel available for the reaction. And the fourth one is
the pipe acts as a catalyst that lowers the activation energy of the wood. What you say? Ma'am, option B. Why? The reason? B. Option B. Option B. But the reason? Option D. Option D. Yes, I understand, but I wanted your reason. Research. Huh? B. Madam B. Reason, with reason. Do not say only answer. Madam B. Madam. Yes. Madam हिंदी मधून बोला ना. I was saying the whole answer. So your answer is B. Topic. If we are using the answer B, then what is the reason here giving? See, I am coming here with the answers and the reasons. So you also have to here come up with the answers and reason. Now we are here with the 2 weeks. So you need to come up with the answer to these ones. Atmosphere requires oxygen energy. Increasing the oxygen supply allows the fire triangle to react more Vigorously. vigorously. More vigorously means more with energy, more excitingly, with more force, vigorously. With more excitingly. Okay. So now the fourth question is, which of the following scenario is an example of chemical change? Now we are coming here again with the chemical change. Now you have to keep in your mind that what is chemical change and how it reacts. Okay. Now according to the grand pattern observed in the village laboratory. So given option, you have to come up with what action is considered as chemical reaction. The first one is hanging wet clothes in the sun to dry after washing. Option C. B1 is melting an ice cube to provide water for thirsty animals. E, using turmeric, which turns red when it comes into contact with soap. And fourth one is dissolving salt to a pot of boiling water. C. Option C, ma'am. Ma'am, C. Option C, ma'am. Option C, ma'am. Option C. I didn't understand. You know the answer, but I need your reasons. Because ma'am, in option C there is chemical change. The property it is changing because this is chemical change. The word he used here as the properties change of properties. The color Ma'am, change, please the formation of totally new substance. Yes. Ma'am, please liquid the formation of totally new substance with different properties which gradually irreversible. Yes, none of you says, at least you would have said reversible The or color change increase acidic, basic, whatever word you the formation of but none of you use the totally word. new substances with different properties with grandly invisible. Yes. Madam. Madam. Yes. Madam, please मराठीतून बोला ना. Ma'am, please So actually isn't here I'm using this Marathi and Hindi language. Problem with that, none of you are cooperating with the one language. None of you, because you both understand Marathi and Hindi both. But please you sign have to be okay part with one. Hindi and Marathi. But none of you are saying Hindi and Marathi. Then I will use English. Because I'm not I don't want to go with one-sided or two-sided. And you also understand in English. So cooperate with both English and Marathi, whatever it is. Okay. Now in next class, I do not want this contraction that Hindi and Marathi. Okay.
So, Okay. no. Okay, ma'am. Ma'am, And I will not say this again. I will use Hindi, Marathi Ma'am, or वो क्या English, है? whatever. मॅम प्लीज सायन्स क्वेश्चनची लिंक पाठवा ना ग्रुपला. कशाची लिंक? सायन्स क्वेश्चन आता तुम्ही घेतले होते ते. मी नक्की पाठवणार, पण सगळ्यांनी लक्ष द्या की लँग्वेज बद्दल तुमचा बॅरियर असायला नको. हिंदी इंग्लिश बोथ यू हॅव टू बी देअर. ओके मॅम. ओके? हिंदी. ओके. Yes. ओके मॅम. I will Yes, send ma'am. the proof. You have to be prepared for that, and I will send one questionnaire which is very long. Let's say like 50 questions at one PDF, and I will separate those 10 question with regarding your topics. So मी परत वेगळे 10 क्वेश्चन वेगळ्या टॉपिक वर देणार आणि त्याचं तुम्हाला एक लॉंग क्वेश्चनेअर, कारण आता तुम्हाला शनिवार रविवारची सुट्टी पडणार, त्यावेळी सगळ्यांनी त्याचे उत्तर व्यवस्थित प्रामाणिकपणे, कुणीही AI चा वापर करणार नाही. ठीक आहे? मॅम सुट्टी आहे. ठीक आहे सगळ्यांना? चला. मॅम उद्या सुट्टी आहे का? उद्या शनिवार आहे बघा. तर शनिवार रविवार आपल्याला तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे. सगळ्यांनी अभ्यास करा जो काही वर्षभरामध्ये झालेला आहे. मॅम होमवर्क काय आहे? मी ग्रुपवर घालणार. क्लास नाही होणार. सगळ्यांनी homework परत एकदा काय लक्ष आहे? द्या. मॅडम तुम्ही लक्ष द्या. पाठवा. सगळ्यांनी ग्रुपवर घालणार सगळ्यांनी. ठीक आहे? मॅम शनिवार क्लास